नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नशीब स्वतःचे घडवत नेई, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी. करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी. नमस्कार. करता शेतकरीच्या या भागामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. असह्य, सह्य, सुसह्य, अतिसह्य हे असे तुकडे 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 करूनच गुरुजीनं सांगितलं ना आपल्याला. किती भारी फोड करून सांगितली. म्हणजे एखाद्या लहान लेकराला आपलं चमच्यानं भरवावं, ते जरी समजा त्यानं बाहेर टाकलं तर पुन्हा चमच्यानं ते असं वाढायचं आणि पुन्हा त्याच्या तोंडात टाकायचं. इतकं छान आपल्याला सांगितलेलं आहे. गुरुजी बोलताना आधीच आपल्याला सांगितलेलं आहे की ह्या सगळ्या भावना ज्या आहेत त्या सगळ्या मेंदूत तयार होतात म्हणते. पण हे मेंदूत कशा तयार होत आहेत मग ह्या भावना? त्याचं काय गणित आहे? आपण काय बघितलं की या ज्या भावना असतात त्या शिकताना जरी आपण तुकड्या तुकड्यात शिकलो तरी सुद्धा त्याचा अनुभव आपण एकत्रितपणेच घेत असतो. म्हणजे शिकताना आपण चमचा चमचा भरवतो, पण पोटात गेल्यावरती ते अन्न एकत्र येतं आणि त्याच्यातून एक पोषण तयार होतं. ही गोष्ट महत्वाची. बरोबर. आता आपल्याला काय बघायचंय की मेंदू मध्ये भावना तयार होतात म्हणजे काय. तर आपला मेंदू आहे ना, आपण अगदी पहिल्यांदा बघितलं होतं की मेंदूची पेशी आणि आपलं मन ह्याचं नातं काय. आणि आपण म्हणालो होतो की या मेंदूच्या पेशीची ना काही कार्य असतात जी व्यक्त असतात आणि काही कार्य असतात ती अव्यक्त असतात. आणि त्यामध्ये जी आपली अव्यक्त आपण म्हणतो, अमूर्त आपण त्यांना म्हणतो, काही मूर्त काही अमूर्त. तर त्या अमूर्त कार्यांमध्ये भावना, विचार ह्या सगळ्यांचा समावेश होतो. पण ह्या सगळ्या कार्यांच्या मागे मेंदूमध्ये घडणाऱ्या रासायनिक घटना असतात किंवा त्याचा एक समतोल असतो, त्याची एक रचना असते. आणि मेंदूमधली जी रसायनं असतात त्यांना जीवरसायनं किंवा त्याला न्यूरोकेमिकल्स असं म्हटलेलं आहे. तर आता ह्या रचनेमधून भावनांची निर्मिती होण्यासाठी एक भाग जो त्याचा आहे तो रासायनिक आहे. तो नेमका कसा होतो त्याच्या आपण डिटेलमध्ये नको जाऊया आत्ता. पण आपण ना ह्या मेंदूची उत्क्रांती कशी झाली, माणसाच्या उत्क्रांती बरोबर अर्थातच मेंदूची उत्क्रांती झाली, किंबहुना मेंदूची उत्क्रांती झाली म्हणून माणसाची उत्क्रांती झाली. तर ना बघ, आपण आपला ना पहिल्यांदा मेंदू काढूया बरं काय. तर ह्या मेंदूवरच्या सगळ्या सुरकुत्या आहेत. आणि हा जो मी काढतोय त्याला म्हणतात मोठा मेंदू. त्याच्या खाली हा जो आहे याला म्हणतात लहान मेंदू. आणि हा जो आहे आपल्या पाठीचा कणा निघाला आणि असं या माणसाच्या कवटीमध्ये हा बसला. बरोबर. आता हा जो मेंदू आहे ना हा कण्याकडून कवटीकडे असा डेव्हलप झाला. होता होता कण्याकडून निघाला. आणि म्हणून तुझ्या लक्षात येईल की मेंदूचा अभ्यास करतो ना आम्ही विद्यार्थी लोक, जीवशास्त्राचा अभ्यास करणारे, पहिल्यांदा डिसेक्शनला तुम्हाला तो अर्थवोम मिळतो. कारण त्याच्यामध्ये फक्त हा स्पायनल कॉर्ड असतो. मग त्याच्यानंतर हळूहळू बेडूक त्याचं डिसेक्शन असतं. आणि मग आम्ही लोक जेव्हा मेडिकलला जातो तेव्हा मग माणसाचं म्हणजे जे ह्युमन बिईंग किंवा मानव प्राणी त्याचं आम्ही विच्छेदन करून शिकतो. तर ही सुरुवात ना कण्याकडून कवटीकडे झाली. आणि मग ह्या मेंदूची जी लोअर सेंटर्स याचा अर्थ काय की सगळ्यात जुनी आहेत खरं म्हणजे. ही साधारणपणे 100,000 वर्ष 150,000 वर्ष इथपासून ती आली.
हळूहळू डेव्हलप व्हायला लागली. हो 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 आता ह्यामध्ये काय झालं की या सगळ्या काळामध्ये त्या माणसाला हम्म, हम्म. म्हणजे जीवशास्त्रीय वारसा हक्कानं प्रत्येक पिढीत त्याच्यात हे होत आली का हा डेव्हलपमेंट? ते सगळ्याच झालं. पण तो जो काळ होता जेव्हा माणसाचं आयुष्य अतिशय अस्थिर होतं, त्याला हर घडी घातक प्राणघातक अशा अडचणींचा संकटांना त्याला तोंड द्यावं लागत होतं. आता समजा त्याच्यावरती वन्य प्राण्यांनी हल्ला केला किंवा वणवा लागला, पूर आला किंवा दुसऱ्या टोळ्यांनी हल्ला केला, तर त्याच्या समोर ना कोणकोणते पर्याय होते? तर त्याच्या समोर एक पर्याय जो होता तो हा होता की फाईट म्हणजे लढा. दुसरा म्हणजे तुम्ही जर 100 आहात, समोरचे 10 आहेत तर फाईट. पण तुम्ही 10 आहात आणि समोरचे 90 आहेत तर फ्लाईट. म्हणजे पहिला पर्याय होता लढा, दुसरा पर्याय होता पळा. आणि तुम्ही एकटेच आहात आणि ते तुम्हाला आता घेरा घालतायत, तर फ्रीज, लपून बसा. हा किंवा शरण जा. हा पण शरण गेलं तर मारले जाणार, म्हणून लपूनच बसा. सापडलात तरी काही तुमची खैर नाहीच. म्हणून फाईट, फ्लाईट आणि फ्रीज, लढा, पळा आणि थिजून जा, हे 3 त्या माणसासमोरचे आदिमानवासमोरचे हे पर्याय होते. ठीक आहे. आणि ह्याची मांडणी त्याला करायची होती अशा पद्धतीने की त्याच्या अस्तित्वाचं संरक्षण होईल. समजलं? हो बरोबर. आता बघा, त्याला टिकून राहता येईल, त्याला टिकून राहता येईल. ह्या पर्यायांची जेव्हा त्याला सवय झाली, सवय व्हायला लागली, तसं त्याला कळलं की प्रत्येक पर्यायाला ऊर्जा लागते. आणि आपण म्हणालो होतो की इमोशन, भावना म्हणजे त्यामध्ये ऊर्जा हवीच. मग ह्या फाईट ह्या पर्यायातून लढा ह्या पर्यायातून कोणती भावना निर्माण झाली? संतापाची भावना निर्माण झाली. हो हो. पळा, भागो. हो हो हो. हा कुठली भावना निर्माण झाली? भीतीची भावना निर्माण झाली. आणि फ्रीज, आता माझ्या हातात काही उरलंच नाही. असंही हा हातामध्ये जर मी त्यांच्या सापडलो, माझं काही खरं नाही. ह्याच्यातून कुठली भावना निर्माण झाली? नैराश्याची. आता बघा, संताप, भीती अर्थात चिंता आणि नैराश्य, ह्या तिन्ही भावना, असह्य, ह्या कधी तयार झाल्या? 100,000 वर्षांपूर्वी. आणि या भावना माणसाच्या हार्डवेअरचा भाग बनल्या. कारण या भावना ज्या आहेत ना, त्या या लोअर सेंटर्स मध्ये, म्हणजे खूप पुराणी आहेत ही सेंटर्स, त्याच्यामध्ये त्या भावना आल्या. आता काय झालं की त्या अडचणीवरती जर त्या माणसानं मात केली, समज, तर त्याला काय व्हायचं माहितीये ना? सुटकेचा आनंद व्हायचा. त्याचबरोबर त्याचा आत्मविश्वास पण वाढायचा. हा आणि मग तो असा किंकाळी फोडून असा ओरडायचा. हा भाषा नसेल त्यावेळी. तर ती जी भावना होती ती सुखद भावना होती. मग आता कसं, समजा एखादा सामना असेल, जिंकल्यानंतर ओरडतात मुलं सगळे, एखादा सामना. हा ते जे आपण असे ओरडतो की ये मी जिंकलो, हा, तर ती जगातली पहिली अतिसह्य भावना होती. हा आणि ह्या सगळ्या असह्य भावना होत्या. अजून एक भावना राहिली. ज्या वेळेला हे ना फाईट, फ्लाईट, फ्रीजचं गणित चुकायचं ना, आणि त्या माणसाच्या समोर असं चित्र उभं राहायचं की माझा निर्णय चुकला, हानी झाली, आणि मी मात्र जगलो ती हानी पाहण्यासाठी, तर त्याच्या मनात अजून एक भावना निर्माण व्हायची, असह्य, तिला म्हणतात खंत, गिल्ट. म्हणून संताप, चिंता, भीती, नैराश्य आणि खंत ह्या ज्या असह्य भावना आहेत त्यांना आपण म्हणतो आदिम भावना. म्हणजे खूप काळापूर्वीपासून त्या माणसासोबत आल्या.
आणि त्या आहेत दुःखद आदिम भावना, आणि जी ती अतिसह्य आहे ना, ती सुद्धा आदिम भावनाच आहे. मग आता काय झालं की ह्या सगळ्या आदिम भावना हार्डवेअर मध्ये आहेत. माणसाच्या मेंदूची वाढ होत गेली. माणसानं शेती, संस्कृती असं जेव्हा करायला सुरुवात केली, म्हणजे आपण बघ स्त्रीच्या बद्दल, प्रवासाबद्दल बोललो की नाही, तेव्हा आपण काय म्हणालो की पहिल्यांदा टोळीची संस्कृती होती, मग कृषी संस्कृती आली, आणि मग नागरी संस्कृती आली. कृषी संस्कृती जशी आली त्याच्या आधीपासूनच मोठा मेंदू डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. आता तिथं आहेत ना, त्या सगळ्या आहेत, त्यांना म्हणतात प्रगत भावना. मोठ्या मेंदूमध्ये. हा, म्हणजेच आपल्या सह्य आणि सुसह्य, अच्छा, त्या दोन त्या दोन ज्या मधल्या आहेत ना, दोन. मधल्या दोन आहेत ना, ते प्रगत आहेत. कारण तिथे माणसाची विचार शक्ती जागृत झाली, आणि विचार असह्य, अतिसह्य त्या दोन्ही सुटल्या, सह्य आणि सुसह्य राहिल्या, आणि तो प्रगत भाग झाला. कारण मेंदू आता पुढे गेला. म्हणून 50-60 हजार वर्ष तिथपासून हा प्रवास प्रगत भावनांचा सुरू झाला, आणि तो आज सुद्धा चालूच आहे. मग जेव्हा माणसं विचारावरती आधारित भावना आहेत आपल्या, सह्य सुद्धा आणि सुसह्य सुद्धा, मग लोकांना प्रगतीकडे नेणाऱ्या भावना कळल्या, म्हणून ह्या प्रगत भावना आहेत. इथं सहकाराची बीज निर्माण झाली. माणसं एकमेकांच्या सोबत कोऑपरेट करायला लागली, आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण मी कडून आम्हीकडे जाण्यासाठी या प्रगत भावना फार महत्वाच्या आहेत. म्हणजे आपल्या भावना अपार्टमेंटमध्ये 6व्या मजल्यावरच्या असह्य भावना आणि बेसमेंट मध्ये असलेल्या अतिसह्य भावना, पार्किंग मधल्या ह्या होतात आदिम भावनांमध्ये, त्या येतात. सह्य आणि सुसह्य या प्रगत भावनांमध्ये येतात. पण मेंदूची वाटचाल अजून थांबलेली नाही. आता एक 8 ते 10 हजार वर्षांपूर्वी मेंदूचा हा पुढचा भाग आला. म्हणजे लहाना मेंदू, मोठा मेंदू, मोठा, हे सगळे मोठ्या मेंदूचे भाग आहेत. पण आता आपण ना इथून निघालो, म्हणजे आपण इथून निघालो आणि आता आपण अगदी इथे आलो. म्हणजे या कवटीच्या आतमध्ये असलेल्या भागाकडे आलो. हा जो भाग आहे हा गेल्या 8 ते 10 हजार वर्षांमध्ये विकसित झाला, आणि इथून ज्या भावना निर्माण झाल्या त्याला म्हटलं आहे उन्नत भावना. म्हणजे माणसाचं रूपांतर अधिक चांगल्या माणसामध्ये करणाऱ्या ज्या भावना आहेत त्याला उन्नत भावना असं म्हणतात. इंग्रजीमध्ये आदिम म्हणजे प्रिमिटिव्ह, प्रगत म्हणजे प्रॉडक्टिव्ह, उत्पादक भावना आहे, आणि ह्या ज्या आहेत उन्नत म्हणजे प्रोग्रेसिव्ह. आता ह्या उन्नत भावना आहेत त्यांनाच आपण साध्या भाषेमध्ये माणुसकी असं म्हणतो. म्हणजे पूर्ण माणूसपणाकडे जाणारा प्रवास. म्हणजे बघ, आदिम भावना असतात ना त्या काय म्हणतात, लिव्ह म्हणजे जग बाबा, जगव स्वतःला, स्वतः जग. करेक्ट. प्रगत भावना काय म्हणतात की जगा आणि जगू द्या, एकत्र एकमेकांच्या सहकार्याने जगा आणि जगू द्या. आणि या ज्या उन्नत भावना असतात त्या म्हणतात स्वतःचा विकास करा आणि दुसऱ्याचा विकास करा. आपण जगू आणि जगू. इथं जगणं संवर्धन करणं आहे. छान 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 जगू, विकासामध्ये जगू. आणि हे सुंदर झालं पाहिजे याचं कारण ती माणसं आहेत म्हणून. काय असतं, प्रगत भावनेवरती सुद्धा सहकार्य असतं. ते सहकार्य कसं असतं की हे माझ्या बरोबर काम करतायत म्हणून ते माझे आहेत आणि म्हणून त्यांचं भलं व्हायला पाहिजे. पण उन्नत भावनेमध्ये ना प्रत्येक माणसाचं भलं व्हायला पाहिजे हा भाग त्याच्यामध्ये मिसळतो.
म्हणून माझं भलं व्हायला पाहिजे, माझ्या जवळच्यांचं भलं व्हायला पाहिजे. पण जवळच्यांचं याची व्याख्या जेव्हा विस्तार पावते तेव्हा ती उन्नत भावनांच्याकडे घेऊन जाते. म्हणजे प्रगत भावना म्हणजे साधी गाडी आणि उन्नत भावना म्हणजे पॉवर स्टेअरिंग वाली गाडी, म्हणजे अगदी सुसह्य. SUV. हा, पण ही जी आपली SUV आहे ती सुद्धा प्रगतच आहे. उन्नत भावना जी आहे ना, त्याच्यामध्ये आता गाडी तिला म्हणायचं की नाही मला माहित नाही. हा, मग कदाचित तिला पंख असलेली गाडी म्हणू आपण तिला. हा, असं म्हणू आपण तिला, उडणारी गाडी. पण मुद्दा काय आहे त्यातला, की उन्नत भावनेमध्ये माणूस हा स्वतः म्हणजे कोण आणि इतर म्हणजे कोण या दोघांच्या मधलाही फरक पार करतो. त्याच्यासाठी तो आणि इतर ह्या दोघांच्या मध्ये काही भेदच राहत नाही. म्हणजे एकरूपतेकडं एकरूपतेकडे तो जातो. आपण असं पाहणार आहोत की जेव्हा उद्योजकता असं आपण म्हणतो त्यावेळेला त्या माणसाला ना ह्या तिन्ही प्रकारच्या भावनांचं नियोजन करावं लागतं. कारण मेंदू एकच आहे. आपल्या मेंदूमध्ये एकाच वेळेला आदिम भावना सुद्धा आहेत, प्रगत भावना सुद्धा आहेत आणि उन्नत भावना सुद्धा आहेत. पण उन्नत भावना नवीन आहेत ना तुलनेने, 8-10 हजार वर्षच आहेत. आदिम भावना तर 100,000 वर्ष आहेत. म्हणजे जास्त प्रॅक्टिस कोणती करावी लागते तर ह्या उन्नत भावनांची जास्त प्रॅक्टिस करावी लागते. ते आत्ता कारण ते आत्ता आल्या. म्हणून आपल्याला उन्नत भावना कोणत्या कशा ते आपण तपशिलाने पाहणारच आहोत. पण आत्ता आपल्याला ध्यानात काय घ्यायचंय की उद्योजकाला काय करावं लागतं. तर त्याला आदिम भावना ह्यांना पाळीव प्राण्यासारखंच वागवावं लागतं. त्याला पण जोपासायचं, म्हणजे त्या नष्ट नाही करायचं. त्याला जोपासायचं नक्की नाही, कारण त्याला जोपासलं तर ते आपल्यावरती स्वार होतील. त्यांचं नियमन करायचं आणि त्यांची तीव्रता, त्यांचा कालावधी, त्यांची वारंवारिता कमीत कमी ठेवायची. त्यासाठी काय करायचं की असह्य किंवा अतिसह्य या भावनांचा मी अनुभव घेत असताना मला अतिसह्यमध्ये असेन तर सुसह्यवरती यायचंय, असह्यवरती असेन तर सह्यवरती यायचंय. हे मला करायला पाहिजे. तर मी काय केलं तर मी ना आदिम भावना आणि प्रगत भावना यांची मी सांगड घातली. मग त्या निग्रहाने ठेवायच्यात. हा, आता त्या निग्रहाने ठेवण्यासाठी उन्नत भावना मदत करतात. उन्नत भावनांची फोडणी प्रगत भावनांना मिळाली तर आदिम भावना आहे तिथेच विसावतात, सुप्त अवस्थेत तशाच राहतात. मरणार तर नाहीतच त्या, आणि त्या मराव्या तसं आपल्याला म्हणायचं तसा सुद्धा आग्रह पण नाही, तसा आग्रह पण हे हट्ट नाही तसा. हट्ट नाही तसा. पण त्यांचं विसावणं ही गोष्ट फार महत्वाची आहे. आणि त्या ऍक्टिव्ह नसल्या पाहिजे. हा, त्या ऍक्टिव्ह नसल्या पाहिजे. अगदी बरोबर. आणि ते काम आहे ना ते उन्नत भावनांची फोडणी करत असते. आणि म्हणूनच ना उद्योजकाला या उन्नत भावनांचा सराव करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची आहे. ते जर त्याला जमलं तरच त्याला उद्योजक म्हणावं. कारण एखादा असतो तो व्यापारी असतो, तो फक्त धनाची निर्मिती करतो, पैसे कमवेल नेहमीच्या वेळेस. त्याचं व्यक्तिगत धन, हा, त्याचं व्यक्तिगत धन, आणि ज्याच्यावरती त्याचं अगदी स्वामित्व असेल. पण तो जो आहे ना तो फक्त स्वतः मी याच पातळीवरती आहे. लोक तो श्रीमंत आहे असं म्हणतील, किंवा तो म्हणेल मी श्रीमंत आहे. श्रीमंत आहे तरी ते मी आणि तो याच पातळीवरती राहील. त्याच्या पुढची पातळी काय आहे म्हणजे जरूर माणसाने पैसे कमवावेत, पण ते धन हा संपत्तीचा एक भाग असावा. संपत्ती म्हणजे वेल्थ. मग धन आणि संपत्ती याच्यात फरक काय? धन याचा अर्थ पैसे, संपत्ती याचा अर्थ हा त्या निर्मितीमध्ये ज्ञान निर्माण झालं, अनुभव निर्माण झाला, कौशल्य निर्माण झाली, माणसं घडली, त्यांचा विकास झाला,
रचना निर्माण झाली, तिचा विकास झाला. हम्म. या सगळ्याचा विकास म्हणजे संपत्तीचं निर्माण. म्हणजे समजा की हे हॉस्पिटल त्यांचं, ही शाळा त्यांची आहे. हा, एवढंच फक्त नाही, कारण त्याच्यामध्ये मालकी आहे. पुन्हा लक्षात घे की उद्योजक काय करतो, तू संपत्तीच्या विनियोगाची उदाहरणं दिलीस. हा, संपत्ती कशी वापरायची त्याची उदाहरणं दिलीस तू, पण संपत्ती निर्माण करणं म्हणजे पैसे निर्माण करणारी यंत्र निर्माण करणं नव्हे. तर पैसे निर्माण होतील, पण अशी माणसं निर्माण करणं की ज्यांच्या ज्ञानावरती, कौशल्यावरती, शहाणपणावरती आणि संघभावनेवरती आधारित एक सुस्थापित अशी रचना निर्माण होईल. आणि ती रचना त्या एका व्यक्तीवर अवलंबून नसेल. तिथं काय होईल की तिथे आपण प्रगत होऊ. संपत्तीचं निर्माण म्हणजे प्रगत. म्हणजे उद्योजकानं धनापासून सुरुवात करावी, त्यानंतर संपत्तीचं निर्माण करावं. मग संपत्तीचा विनियोग करत असताना तो काय करेल, आदिम पातळीवरती असेल तर फक्त स्वतःपुरतं ठेवेल, प्रगत पातळीवरती असेल तर स्वतः बरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं सुद्धा तो भलं करेल. आणि आता तो जेव्हा उन्नत पातळीवरती जाईल तेव्हा तो शाळा, हॉस्पिटल, संशोधन संस्था या सगळ्या निर्माण करेल. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये समाजाचं उत्तरदायित्व म्हणून काम करेल. हा, आपली पाटी लागावी म्हणून करणार नाही. बरोबर. आणि तो पाहिल की काय उपयुक्त आहे, समाजाची गरज काय आहे. म्हणजे आता तो स्वतः, फक्त त्याचे सहकारी ह्याच्याकडून त्याची मजल कुठपर्यंत गेली, सगळ्या समाजापर्यंत. म्हणजे आता तो उन्नतकडे जायला लागला. आणि उन्नत भावना तीच खरी असते की जी स्वतः केलेल्या मदतीचा बडेजाव आणत नाही किंवा त्या मदतीचा वापर जाहिरातीसाठी करत नाही. म्हणून आपल्याकडे सत्पात्री दान आणि गुप्तदान ह्याला महत्व दिलेलं आहे. हा, नाहीतर मग ते एक व्यापारी गिमिक होऊन जाईल. म्हणूनच आपल्याला अनेकदा असं दिसतं की काही उद्योजक जे असतात, ज्यांचं नाव आपण आदराने घेतो, कारण त्यांनी आज सुद्धा समाजाला आणि देशाला मदत करणाऱ्या संस्थांचं निर्माण केलं आहे. म्हणून ही जी आहे ना, ही उन्नत भावनांची फोडणी आहे. त्यासाठी त्या उद्योजकाच्या प्रगत भावना ह्या सुद्धा परिपक्व असणं अतिशय आवश्यक आहे. आणि असा उद्योजक स्वतःचा वारसा निर्माण करतो. म्हणजे बघा, 3 टप्पे झाले, धन, संपत्ती आणि वारसा. आणि वारसा जेव्हा निर्माण होतो तेव्हा ती व्यक्ती, त्या व्यक्तीचं आयुष्य समाप्त झालं तरी सुद्धा तो वारसा समर्थपणे पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा उभा राहतो. वारसा याचा अर्थ निर्माण केलेली रचना, निर्माण केलेली पद्धत, निर्माण केलेलं ज्ञान, निर्माण झालेली माणसं, हा वारसा आहे ना. वारसा हा अनेक पद्धतीने व्यक्त होत असतो. आणि ज्या व्यक्तीपासून त्या वारशाची सुरुवात झाली ती व्यक्ती नसताना सुद्धा तो वारसा व्यक्त होत राहतो, तो चालत राहतो. आणि हे खऱ्या उद्योजकाचं लक्षण आहे. बरोबर. वारसा निर्माण करणे. बरोबर. आणि वारसा निर्माण करत असताना त्यामधला स्वच्या स्वामित्वाचा भाग हळूहळू हळूहळू कमी करणे. हा जो खराच उन्नत भावनांकडे नेणारा प्रवास आहे, त्यासाठी जी उन्नत भावनांची तालीम करायची आहे तो सगळा भाग पुढच्या भागामध्ये आपण घेऊ. कारण आज आपण भावनांचं वर्गीकरण वेगळ्या पद्धतीने पाहिलं. आतापर्यंत जे शिकलो ते त्यामध्ये कसं बसतं ते बघितलं, त्याची जोड उद्योजकतेशी लावली आणि ह्या टप्प्यावरती आपण आलो
की उन्नत भावना महत्वाच्या आहेत. उन्नत भावना माणुसकीच्या भावना आहेत, माणसाला चांगला माणूस करणाऱ्या आहेत आणि त्यामुळेच एक वारसा संपूर्ण संस्कृतीसाठी निर्माण होणार आहे. तपशिलामध्ये या उन्नत भावनांच्या आपण पुढच्या भागात जाऊया. नक्कीच. मित्र हो, आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. आता आपल्याला शोध घ्यावा लागेल की आपल्या मेंदूमध्ये कुठल्या भावनेचं नियमन करायचं, कुठल्या भावनांचं संवर्धन करायचं, हे आपल्याला हळूहळू शिकावं लागेल. कारण आपल्यालाही वारसा निर्माण करणाऱ्यांच्या यादीमध्ये जायचे आणि त्याच्यासाठी या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तर भेटू पुढच्या भागात. राम राम. नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नको गुलामी नको चाकरी, विज्ञानातून पिके भाकरी. नशीब स्वतःचे घडवतने करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी, करता शेतकरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.